जवळजवळ सर्वांनाच नववर्षाचं वेध लागलंय। काही दिवसांनीच 2024 या नवीन वर्षाचं जोरदार उत्साहात स्वागत केलं जाईल। 2023 या वर्षात घडलेल्या घटनांचं स्मरण करून नवीन जोमाने, आशेने, अपेक्षेने आणि नवीन वर्षासाठी संकल्प केले जातील। नवीन वर्षासाठीचे प्लॅन, कार्यक्रम, योजना आत्तापासूनच आखल्या जात आहेत। मात्र नवीन वर्षाचं वेध लागल्यानं 2024 वर्ष अनेक अर्थानं विशेष ठरू शकेल, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे। त्यात 8 राशींवर शनी, गुरु आणि राहूची कृपा असणार आहे, म्हणून त्यांना भरपूर संधी, नोकरीत, व्यापारात भरपूर लाभ आणि हा भाग्याचा काळ ठरू शकणार आहे। कोणत्या आहेत त्या 8 राशी? त्यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? तुमच्या राशींसाठी 2024 कसा असेल, त्याचा प्रभाव कसा असेल, चला जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशीसाठी 2024 हे वर्ष करिअरच्या दृष्टीनं थोडं आव्हानात्मक असणार आहे। गुरु ग्रह जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल। उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना या वर्षात करावा लागू शकतो। काही गोष्टींबाबत मानसिक दबाव सुद्धा या वर्षात राहील। व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ राहणार आहे। अन्य व्यावसायिकांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र कामानिमित्त प्रवासामुळे आपल्या जोडीदाराशी मतभेदही होऊ शकतात। रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना नफा मिळू शकेल। शिवाय मेष राशींची कालांतराने आर्थिक स्थितीही सुधारेल। त्यानंतर वृषभ राशी। वृषभ राशींना 2024 मध्ये आयुष्यात नवे रंग भरले जातील। शनी कृपेनं चांगला नफा होऊ शकेल। भौतिक सुखात वाढही होऊ शकेल। संपत्ती, मान सन्मानातही वाढ होईल। प्रवासासाठी नवीन वर्ष चांगलं राहील। गुरु गोचरानंतर काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। यासोबतच मुलांमुळे त्रासही होऊ शकेल। विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्पर्धेचा तणाव असेल तर करिअरमध्ये काही चढ उतार येतील। काही आव्हानांसह 2024 मध्ये करिअर मध्यम चांगलं होईल। भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। आर्थिक स्थिती मध्यम ते चांगली राहू शकेल। त्यानंतर मिथुन राशी। 2024 मध्ये मिथुन राशीच्या आयुष्यात नवीन चमक येऊ लागेल। वाहन सुख मिळण्याची शक्यता या काळात आहे। शिवाय वडिलोपार्जित संपत्तीही मिळेल। विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आणि फलदायी ठरणार आहे। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले निकालही मिळू शकतील। करिअरमध्ये अनेक जण प्रभावित होतील। शिवाय नवीन डीलचा फायदाही मिळेल। मिथुन राशींच्या व्यक्तींना नवीन वर्षात नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल। नवीन व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला तणाव असेल, पण हळूहळू व्यवसायात जम बसू लागेल। शिवाय वैवाहिक जीवनात सुसंवादही राहील। मिथुन राशींच्या व्यक्तींना येणारं 2024 हे वर्ष कुटुंबांकडून पूर्ण सहकार्याचं असेल। याचबरोबर मुलांकडूनही मधुरता वाढेल। आरोग्याची काळजी मात्र या काळात घ्यायला हवी। याचबरोबर नवीन गुंतवणुकीत नफा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर कर्क राशी। कर्क राशींसाठी 2024 हे वर्ष जीवनात आनंददायी ठरणार आहे। 2024 मध्ये कर्क राशींसाठी राशी स्वामी चंद्र आनंदाचे क्षण घेऊन येईल। शनी ढिया सुरू राहील। काही जुन्या गुंतागुंतीच्या समस्यांवरही उपाय मिळतील। शिवाय बौद्धिक क्षमतेचा फायदाही होईल। परदेश दौऱ्यावर जात असाल तर हे वर्ष परदेश दौऱ्यासाठी अनुकूल नाही, म्हणून या काळात परदेश दौरा टाळावा। कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला चांगले निकाल नक्कीच मिळतील। शिवाय 2024 मध्ये आर्थिक ताकदही वाढेल। स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी नक्की बाळगावी, कारण यामध्ये समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले परिणाम या वर्षात मिळणार, मात्र अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी। त्यानंतर सिंह राशी। सिंह राशीसाठी येणाऱ्या वर्षात सप्तम स्थानातील शनी प्रभावाने काहीशा आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकेल। राहू आणि केतू यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असेल। व्यावसायिकांसाठी काही विशेष घडेलच असं नाही, मात्र कामावर असमाधान मात्र नक्की येईल। याबरोबरच तणावपूर्ण नकारात्मक परिस्थितीही यावेळी निर्माण होऊ शकेल, मात्र परिणाम तुमच्या बाजूने असेल। शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित कामात प्रगती होईल। शिवाय अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही, म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींनी याकडे विशेष लक्ष द्यावं। 2024 या वर्षात सिंह राशीसाठी कोणताही सरकारी निर्णय करिअरवर परिणाम करेल।
व्यवसायाबाबत जी योजना कराल ती यशस्वी होईल. मुलांमुळे आपली मानसिक शांतताही कमी होईल. आरोग्याची मात्र या काळात काळजी घ्यावी. 2024 मध्ये गुंतवणुकीतून सिंह राशीच्या लोकांना नफा मिळण्याची जास्त शक्यता आहे, मात्र खर्च वाढू शकतात. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात नुकसान होण्याचीही शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींकडे थोडी सावधगिरी बाळगावी. त्यानंतर कन्या राशी. कन्या राशीसाठी नवीन वर्षात नवीन व्यवसायातून फायदा होईल. परदेशात जाण्याची संधी या काळात मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. शिवाय निर्णय घेताना खूप सावध राहण्याची गरज 2024 वर्षात आहे. कोणत्याही चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी वर्ष खूप चांगलं जाणार आहे. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. मात्र ऑफिसमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होऊ शकतो. मालमत्ता आणि वाहन व्यवसायातून लाभ कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षात होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यताही या काळात आहे. शिवाय आरोग्याची काळजीही नवीन वर्षात घेणं जास्त फायदेशीर ठरेल. त्यानंतर आहे तूळ राशी. नवीन वर्षामध्ये सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात. करिअरसाठी खूप चांगला काळ आहे. वर्षाच्या मध्यभागी काही मान सन्मान प्राप्त होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी चांगला काळ राहील. शिवाय कायदेशीर गुंतागुंतीमुळे काही अडचणींचा सामना तूळ राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षात करावा लागू शकेल. उच्च पदावर असलेल्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काही खास असं नाही, मात्र अभ्यासात काही अडचणींचा सामना तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना करावा लागू शकतो. तूळ राशीच्या व्यक्तींना सहकाऱ्यांमुळे करिअरमध्ये समस्यांना सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर 2024 या नवीन वर्षात व्यवसायात नवीन आव्हानांना तूळ राशीच्या व्यक्तींना सामोरं जावं लागू शकतं. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्तम काळ राहू शकेल. व्यवसाय विस्तारेल. उत्तम वाहन सुखही मिळेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. नवीन वर्षात गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करणं मात्र आवश्यक आहे. एखाद्याच्या हृदयात दडलेल्या मत्सरांचं प्रकटीकरण एखाद्याचा विवेक अस्वस्थ करेल. लांबचे प्रवास करावे लागतील. खर्च खूप जास्त असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकेल. धीर धरावा, संयम ठेवावा, याचे नक्कीच फायदे होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती ज्या वैद्यकशास्त्रांचं शिक्षण घेत असेल त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. काही वृश्चिक राशीच्या व्यक्ती जोडीदाराच्या विचित्र वागणुकीमुळे चिंतेत राहतील. मात्र आरोग्य सामान्य राहील. त्यानंतर धनुराशी. धनुराशीसाठी 2024 हे नवीन वर्ष नशिबाची उत्तम साथ देणारं ठरेल. करिअरला नवीन चालना मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातही नवीन संधी मिळतील. शनी कृपेनं विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. व्यवसायातील करार निश्चित होईल. शिवाय आईकडून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. लांब प्रवास आणि पदोन्नतीची शक्यता या काळात आहे. शिवाय 2024 हा काळ करिअरच्या दृष्टिकोनातून अनुकूल असेल. मात्र धनुराशीच्या व्यक्तींना अनावश्यक खर्चांमुळे चिंता वाटू शकेल. त्यानंतर मकर राशी. मकर राशींना मुलांकडून काही फायदा होऊ शकेल. 2024 मध्ये आकर्षण खूप वाढेल. आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असेल. थोडे सावध राहावे. विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल. मालमत्ता आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहणं आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहावं. शिवाय मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात जे व्यवसाय करत असतील त्यांच्या व्यवसायात नवीन सौदे निश्चितच होऊ शकतात. गेल्या काही वर्षापासून बिघडलेल्या जुन्या नातेवाईकांशी नाते आता सुधारू शकेल. मकर राशीच्या लोकांना पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्याचबरोबर 2024 मध्ये कोणतीही जुनी गुंतवणूक नफा देणारी ठरेल. त्यानंतर कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना 2024 या वर्षात करिअरच्या बाबतीत काहीसा संमिश्र काळ असू शकेल. आत्मविश्वासामुळे नवीन दिशा मिळेल. शनी 7.5मुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणामही होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत निराशाजनक निकालही मिळू शकतात. अभ्यासाबाबतीत समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शिवाय काही नवीन कामं सुरू करण्याचा विचार करत असणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं. याचबरोबर आर्थिक बाबतीत हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाच्या बाबतीत काही गोष्टी बाजूने दिसत नाहीत. उत्पन्नात घट झाल्यामुळे खिशावर ताण येऊ शकेल. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या
मीन राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला राहील. शिक्षणात अनेक आव्हानांचा सामना या काळात करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ लाभदायक नाही. मीन राशीच्या व्यक्ती 2024 मध्ये आर्थिक परिस्थितीमुळे थोडे विचलित राहतील. तर अशा प्रकारे 2024 मध्ये आत्ताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. 30 वर्षभर कायम असेल. याचबरोबर नवग्रहांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे राहू आणि केतू अनुक्रमे मीन शिवाय कन्या राशीत असतील. येणारे सन 2024 हे वर्ष काही राशींसाठी अतिशय उत्तम, अनेक बाबतीत लाभदायक ठरू शकतील, तर काही राशींसाठी काहीसा संमिश्र काळ असेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.